नमस्कार, मी डॉक्टर मुकेश मोरे, कान नाक घसा तज्ञ, ओमकार ENT हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक. बरेचदा आपल्याला नाक बंद होणं वगैरे सारखे प्रॉब्लेम होतात. उन्हाळ्यात बरेचदा आपल्याला हे प्रॉब्लेम्स कमी होतात, पण आपल्याकडे सध्या उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे आपण बरेच थंड शीतपेय किंवा कोल्ड्रिंक्स असे खाण्यापिण्यात रेग्युलर वापरतो. शिवाय आपण AC मध्ये, एअर कंडिशन रूम्समध्ये किंवा ऑफिसमध्ये थांबतो, त्यामुळे पण बऱ्याचदा नाकाला उन्हाळ्यात उपरोधित आपल्याला नाक बंद होणं किंवा नाक गळणं, सर्दी होण्यासारखे प्रॉब्लेम्स उद्भवतात. आपल्याला रोज निश्चित आपण उन्हाचा एक्सपोजर आपला कमी झाला आहे, त्यामुळे आपल्याला नॅचरल जे मिळणारं सनलाईटमुळे प्रोटेक्शन्स जे होते ते आपल्याला कमी मिळतात. आणि त्या उपर आपण जर काही थंडगार पदार्थ खातोय तर त्यामुळे नाकात जे काही इन्फेक्शन होतं, त्यामुळे नाक गळणं, नाकातून श्वास व्यवस्थित न घेता येणं, दम रोखला जाणं, यासारखे प्रॉब्लेम्स उन्हाळ्यातही आपल्याला बऱ्याचदा जाणवू लागतात. हे प्रॉब्लेम्स आपल्याला वरच्यावर सर्दी असेल तर सर्दीमुळे पण होणारे प्रॉब्लेम्स साध्या मेडिसिन्स किंवा केमिस्टच्या शॉपवर आपण सर्दीची गोळी घेतल्यावर बऱ्याचदा ते वरच्यावर बरे होऊ शकतात. पण काही रुग्णांमध्ये त्या लक्षणांमध्ये फक्त तात्पुरत्या स्वरूपात सुधार होते आणि परत ही लक्षणं काही कारणास्तव जाणवू लागतात. अशा कंडिशनमध्ये बरेचदा रुग्ण नाक कान घसा डॉक्टरांकडे पोहोचतो आणि ते आपण नाकाच्या एंडोस्कोपीद्वारे किंवा नाकाच्या तपासणीद्वारे आपण तपासून अजून त्यात काही मोठे इश्यूज असतील तर त्याच्यावर निदान करायचा प्रयत्न करतो. लहान मुलांमध्ये साधारणतः नाकाच्या मागच्या बाजूला ॲडेनॉइडची गाठ, जी साधारण टॉन्सिल्सच्या गाठीसारखीच असते, ती गाठ ह्या सर्दीला वारंवार कारणीभूत ठरते. आपल्या प्रत्येकाच्या घरात फ्रीज असतं आणि लहान मुलांना बऱ्याचदा थंड पदार्थ खाणं पिणं खूप आवडतं. ते पालकांच्या नकळत सुद्धा बऱ्याचदा फ्रीजमधील बर्फ काढणं, बर्फ खाणं यासारख्या पदार्थांना आणि सोबत आईस्क्रीम किंवा कोल्ड ड्रिंक्स किंवा सॉफ्ट ड्रिंक्स, लस्सी यासारख्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे पण त्यांना वारंवार सर्दी होते आणि ह्या ॲडेनॉइड्स गाठी मोठ्या होतात. या गाठी वय वाढतात त्याप्रमाणे कधी कधी ट्रीटमेंटशिवाय पण आपल्या आपोआप कमी होतात, पण बऱ्याचदा ट्रीटमेंट देऊनही त्यांची लक्षणं कमी होत नाही आणि मुलं रात्रीचे मग अस्वस्थ झोपतात, नाकाने घोरू लागतात, नाक बंद असल्यामुळे तोंडाने श्वास घेतात, परिणामी तोंडाचे किंवा टॉन्सिल्सचे प्रॉब्लेम उद्भवतात, लाळ गळते, त्यांचे दात वेडे वाकडे येऊन दातांमध्ये कीड लागणे वगैरे सारखे प्रॉब्लेम उद्भवतात. आणि मग अशी मुलं लहान मुलांच्या डॉक्टरांकडे, पिडियाट्रिशियनकडे किंवा डेंटिस्टकडे जाऊन त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेऊ बघतात. तर त्या ठिकाणी बऱ्याचदा ते डॉक्टर्स त्यांना मग ॲडेनॉइड असल्याचा सल्ला देतात आणि ॲडेनॉइडचे प्रॉब्लेम्स मग ENT डॉक्टरकडे जाऊन जर मेडिकल ट्रीटमेंटने बरे होण्यासारखे असते तर त्याच्यावर आपण प्रयत्न करतो.